नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक छोटीशी वॉर्निंग तुम्हाला सांगतो की बाबा हा व्हिडिओ महिलांसाठी आणि छोट्या मुलांसाठी अजिबात नाहीये। हा व्हिडिओ होतो महिला बघू नका आणि छोट्या मुलेही बघू नका, कारण की या व्हिडिओमध्ये एवढी जास्त ब्रुटॅलिटी आहे आणि एवढे जास्त काही इन्सिडेंट आहेत जे की तुम्ही ऐकायला नाही पाहिजे। त्याचा परिणाम थोडासा वेगळा होऊ शकतो। तर चला आता उशीर न करता आपण सुरू करूयात आपल्या या स्टोरीला। तर माझं नाव आहे आशिष बुरशे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे अनलाईक हॉरर आणि या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा। तर स्टोरी सुरू होते एका खेडेगावामधून। त्या खेडेगावामध्ये एक अन्वी नावाची मुलगी राहत होती। आता ती शाळेमध्ये शिकत होती आणि तिचं शाळा जी आहे ती नेमकीच याच वर्षी संपणार होती आणि तिला ॲडमिशन कॉलेजमध्ये करायचं होतं। पण प्रॉब्लेम अशी होती की तिच्या गावामध्ये कॉलेज नव्हतं। तिच्या गावामध्ये फक्त 10वी पर्यंत शाळा होती। त्याच्या समोरचं जितकं पण आहे शिक्षण ते बाहेर गावी करावं लागायचं आणि बाहेर गावी जाण्या येण्यासाठी जास्त परवडत नव्हतं आणि बाहेर गावी राहण्यासारखी तिची परिस्थिती सुद्धा नव्हती। म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती की बाबा तिला पैशाचा सपोर्ट जास्त नव्हता किंवा तिचे जे आईवडील आहेत ते जास्त श्रीमंत नव्हते। त्यामुळं त्यांनी विलाज म्हणून शहरामध्ये जाऊन स्वस्ताचं हॉस्टेल बघितलं की तिथं जाऊन त्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करता येईल आणि जवळ असलेल्या कॉलेजमध्ये तिचं शिक्षण होईल। आता जी अन्वी होती ती तिच्या वर्गामध्ये हुशार होती। सगळ्यात जास्त हुशार मुलगी म्हणलं तर अन्वी होती आणि तिचं शिक्षणामध्ये इतकं जास्त शार्प माइंड होता ना की तिच्या घरचे जितके पण लोक होते त्यांनी ठरवलं होतं की अन्वी हुशार आहे त्यामुळे तिला आपण समोर शिकवूयात। आणि अन्वीला सुद्धा विचारलं तर अन्वी सुद्धा म्हणले की हां मला सुद्धा शिकण्याची इच्छा आहे आणि ती सुद्धा घरच्यांना म्हणते की मी शिकणार आहे। तर तिचं ॲडमिशन शहरामध्ये केलं एका कॉलेजमध्ये, जे की थोडंसं डाऊन होतं पण कॉलेज शहरामधलं होतं कारण की तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं होतं। तिचं म्हणणं असं होतं की बाबा कॉलेज कसंही असो शिकणारे लेकरं शिकतात आणि न शिकणारे कुठेही शिकत नाहीत। किती चांगल्या कॉलेजमध्ये टाका तुम्ही, त्याची जर इच्छाच नाही शिकण्याची तर ते काहीही शिकू शकत नाही। आणि जर लेकराची इच्छा आहे शिकण्याची आणि किती खराब कॉलेज असो तर त्या कॉलेजमध्ये तो लेकरू चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतो। तर अन्वीचं सुद्धा तसंच होतं। ती हुशार होती त्या कारणामुळे तिच्या शिक्षणाचं काही टेन्शन नाही। फक्त यांना असं पाहिजे होतं की तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं पाहिजे आणि कॉलेजच्या जवळ एखादं हॉस्टेल असलं पाहिजे ज्या हॉस्टेलवर तिला चांगल्या पद्धतीनं राहता आलं पाहिजे। आता बघा कसं आहे ना, काही वेळा माणसाचं जे वय असतं म्हणजे माणसाचं असो बाईचं असो सगळ्या व्यक्तीचं जे वय असतं एक वय फार खराब असतं। त्या वयामध्ये जर माणूस सावरल्या गेला तर तो माणूस समोर जाऊ शकतो आणि जर त्या वयामध्ये माणूस सावरल्या नाही गेला तर त्या माणसाचं फार नुकसानही होऊ शकतं। तर अन्वीचं वय त्याच कॅटेगरीमध्ये येत होतं। म्हणजे आता तिला 17-18 वर्ष असेल चालू तिला, तर त्या 17-18 वर्षामध्ये काही अशा गोष्टी होत्या ज्या की तिला जास्त कळायला लागल्या आणि जास्त आवडायला सुद्धा लागल्या होत्या, म्हणजे मनातल्या मनात। आता मुली फार सेन्सिटिव्ह असतात आणि मुलींना कळतंय सुद्धा की कुठं कसं वागायचं आहे आणि कुठं कसं नाही। मुलांपेक्षा मुलं मूर्ख असतात त्या वयामध्ये मुलं मूर्ख असतात, त्यांना कळत नाही की आपण कुठं काय वागतोय आणि काय नाही। पण मुलींना चांगल्या पद्धतीनं माहीत असतं की या वयामध्ये आपला ड्रेसिंग सेन्स कसा असायला पाहिजे, कोणत्या व्यक्तीला बोलायला पाहिजे कोणत्या व्यक्तीला न बोलायला पाहिजे आणि कसं आपण वागायला पाहिजे ते चांगल्या पद्धतीनं मुलीला कळतं। तसंच अन्वीला सुद्धा कळायचं की आता आपण वयामध्ये आलेलो आहोत, आपल्यावर समाजामधल्या कित्येक गिधडाईच्या नजरा आपल्यावर घडलेल्या असलेल्या, तर त्यांच्या नजरापासून आपल्याला वाचून सुद्धा राहावं लागेल याची सुद्धा तिला जाणीव होती। आणि तिची जी आई होती ती सुद्धा समजदार होती। त्या कारणामुळं अन्वीची आई सुद्धा तिला सांगायची की बाई या माणसांपासून दूर राहिलं पाहिजे, अशा माणसांपासून दूर राहिलं पाहिजे, यांना न बोललं पाहिजे, असं न केलं पाहिजे आणि असं न राहिलं पाहिजे। तर अन्वीचं ॲडमिशन कॉलेजमध्ये केलं, तिच्या जवळ असलेल्या हॉस्टेलमध्ये सुद्धा तिचं ॲडमिशन केलं। आता हॉस्टेल काय फारसं लई VIP नव्हतं आणि फारसं काही चांगलंही नव्हतं। त्या हॉस्टेलमध्ये फक्त ॲडमिशन करेपर्यंत घेणं देणं होतं आणि ॲडमिशन झाल्याच्या नंतर मग तुम्ही काही करा कसंही राहा, कोणाला काही घेणं देणं नव्हतं। फक्त आणि फक्त पैसा येऊ दिन जाओ, पैसा येऊ दिन जाओ असल्या प्रकारचं ते हॉस्टेल आणि ते कॉलेजही होतं। आता अन्वी तिथं कॉलेजमध्ये 11वीमध्ये ॲडमिशन केलं आणि 11वीचं तेवढं जे वर्ष आहे ते तिच्या आयुष्यामधलं चांगलं वर्ष गेलं। चांगल्या पद्धतीनं कोणाला त्रास दिला नाही, ती कोणाच्या आहारी पडली नाही, तिला कुठलाही त्रास म्हणजे झालाच नाही। तिला वाटलं की यार हां बरं आहे आणि तिनं 12वीमध्ये सुद्धा ॲडमिशन तिथंच राहू दिलं। पण 12वीमध्ये त्या कॉलेजमध्ये एक मुलगा आला आणि तो मुलगा सुद्धा अन्वी जशी हुशार आहे तो मुलगा सुद्धा तसाच हुशार होता आणि तो मुलगा अन्वीच्या वर्गामधलाच होता।
दोघंही जण वर्गातले टॉपर होते. अन्वी मुलींमध्ये टॉपर होती आणि तो मुलांमध्ये टॉपर होता. म्हणजे आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये दोघंही जण चांगल्या पद्धतीनं हुशार होते. आता अन्वीला तो मुलगा आवडायला लागला आणि त्या मुलाला सुद्धा अन्वी आवडायला लागली आणि या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री एवढी जास्त झाली की ही मैत्री कधी प्रेमात रूपांतर झाली ना यांनाही कळालं नाही. खूप घनघोर प्रेम झालं, इतकं की खूप खूप जास्त प्रेम झालं या दोघांमध्ये. आणि दोघं जण एकमेकांशिवाय कॉलेजला जात नव्हते, कॉलेजवरून वापस येत नव्हते. आता तो जो मुलगा आहे त्याचं त्या शहरामध्ये घर होतं, पण अन्वी होती हॉस्टेलमध्ये. आणि हॉस्टेल होतं असंच बंगाराचं. हॉस्टेलचा जो वॉचमॅन आहे त्याला काय पैसे दिले तर तिचा जो बॉयफ्रेंड आहे अन्वीचा तो हॉस्टेलमध्ये जाऊन तिच्या रूममध्ये जाऊन रात्रभर राहायचा आणि बाहेर यायचा. तर एका दिवशी तो मुलगा एक प्लॅन बनवतो की बाबा कुठंतरी फिरायला जाण्याचा. पण अन्वी म्हणते की नाही, मला अभ्यास करायचा आहे, आता पेपर जवळ येत आहेत, तर माझा अभ्यास खूप मागं आहे, तर मला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करावा लागेल. तो मुलगा म्हणला की अरे काय नाही, 2 दिवसाची गोष्ट आहे, आपण जाऊयात आणि परत वापस येऊयात. अन्वी म्हणली ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता या अन्वीच्याच वर्गामधले अजून 2 मुलं होते, जे 2 मुलं या मुलावरही जळायचे आणि अन्वीवरही जळायचे की बाबा हे दोघे जण हुशार आहेत आणि दोघा जणांचं म्हणजे प्रेम प्रकरण चालू आहे. तर जळण असते ना माणसाची, ती जळण खूप जास्त होती त्या दोघा जणांमध्ये. आणि हे दोघं जण त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीनं राहायचे, त्याला दाखवायचे नाही की आम्ही तुझ्यावर जळतोय का काय, असं तसं नाही. त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीनं राहायचे, चांगल्या पद्धतीनं बोलायचे आणि त्याला पटवून द्यायचे की आम्ही तुझं भलं बघतोय आणि तुझ्यासोबत आम्ही राहिलो तर चांगलं होईल. बघा काही लोक, काही मित्र असे असतात की ते तोंडावर फार चांगले बोलतात, पण एकदा का माघारी गेले तर मग त्यांच्या आतला जो साप आहे ना तो बाहेर येतो आणि नंतर कळतं आपल्याला की ती माणसं कशा आहेत. म्हणजे आपल्या तोंडावर आपल्यापुरतं चांगलं बोलतात, पण आपल्या माघारी ना आपल्याबद्दल खूप वाईट बोलतात. अशा सुद्धा काही दलिंदर मित्र असतात आणि अन्वीचा जो प्रियकर आहे त्याचे मित्र तसेच होते. तर मग याने त्या दोघं जणांना सांगितलं की बाबा आम्ही असा प्लॅन बनवतोय, तुम्ही येताय का. मग हे दोघं जण म्हणले की हां येतो, आम्हाला काय, आम्ही रिकामीच आहोत. मग अन्वी, तिचा प्रियकर आणि हे दोघं जण अशा 2 मोटरसायकल घेऊन निघले. अन्वी आणि तिचा प्रियकर एका मोटरसायकलवर आणि हे दोघं जण एका मोटरसायकलवर. आणि यांनी प्लॅन ठरवला की आपण असं प्लेस पाहायचं ज्या प्लेसवर म्हणजे ऐतिहासिक गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगायला गेलं तर एखादा किल्ला असतो ना, त्या किल्ल्यासारख्या जाग्यावर यांनी जाण्याचं ठरवलं. तर तिथं गेले, फिरल्याच्या नंतर मस्त यांना थोडीशी म्हणजे दिवसभर फिरले आणि रात्रीला यायला थोडासा उशीर होणार होता. तर अवनीचा जो प्रियकर आहे त्याने त्या हॉस्टेलच्या वॉचमॅनला पैसे देऊन ठेवले होते की कोणाला काय कळू देऊ नको, अवनी बाहेर गेलेली आहे म्हणून. तर संध्याकाळचे 5 वाजता त्या जागेवर निघणार होते आणि रस्त्यांना येता येता फार जास्त उशीरही होणार होता, कारण की रस्ता फार मोठा होता. 3 ते 3.5 घंट्याचा तो रस्ता होता. दिवसभर तिकडे फिरले, मजा केली आणि तिकडून परत येता वेळेस यांना पडला अंधार. आता अंधार पडल्याच्या नंतर हे चौघही जण एका धाब्यावर थांबले, जेवण केलं. जेवणामध्ये या सगळ्यांनी मटण खाल्लं, चिकन खाल्लं आणि थोडी या तिघाही जणांनी ड्रिंक केली आणि चौघही जण गाडीवर बसून हॉस्टेलकडे निघाले म्हणजे अवनीला सोडण्यासाठी. अर्ध्या रस्त्यात आल्याच्या नंतर जो अवनीचा प्रियकर आहे त्यानं गाडी थांबवली, त्याला थोडीशी बाथरूम वगैरे लागली होती, त्यांना गाडी थांबवली आणि गाडीहून खाली तो उतरला आणि अवनीही खाली उतरली. आणि त्याचे जे 2 मित्र आहेत ते सुद्धा तिथं गाडी थांबवून उतरले आणि अवनीच्या शेजारी जाऊन उभी राहिले. आता जो अवनीचा प्रियकर आहे तो तिच्या जवळच उभा राहून बाथरूम करत होता. हे बघून त्याचे जे दुसरे 2 मित्र आहेत ते दोन्ही मित्र अवनी समोर बाथरूम करायला चालू करतात. अवनी डोळे झाकते आणि थोडं लांब जाते आणि थोडी नाराजशी अशी उभी राहते तिथं गेल्याच्या नंतर. मग तिचा जो प्रियकर आहे, तिचा प्रियकर म्हणतो काय झालं असं नाराज व्हायला. मग ती अवनी तिच्या प्रियकराला म्हणते तुझ्या मित्राला लाज वाटत नाही का, तू माझ्यापाशी उभा राहून बाथरूम करत होता, ठीक आहे तू माझा प्रियकर आहे काय प्रॉब्लेम नाही, पण ते दोघं जण येऊन माझ्या शेजारी बाथरूम करत होते, त्यांना लाज नाही वाटली का, त्यांना रस्त्याला दुसरीकडे जागा नाही का. आता ती चिडलेली होती आणि ती इतकी जास्त चिडलेली होती की तिचा जो आवाज आहे तो थोडा मोठा होत जाऊ लागला. मग याच्यामध्ये त्याचे जे 2 मित्र होते त्यांना हिचा आवाज जाऊ लागला आणि त्यांना समजलं की अवनी त्याला काय भांडते म्हणून. मग ते दोघे जण जवळ गेल्याच्या नंतर अवनीला म्हणायला लागले अवनी काय झालं, तू का भांडतेस. तर अवनी जास्तच भडकली असं विचारल्याच्या नंतर, कारण की अवनीला वाटलं की यार यांना सगळं माहिती असून हे मला विचारतायत की मी का भांडते म्हणून, यांना लाजा तरी कशा वाटत नाही आहेत. आता अवनी त्यांच्यासोबत रोज राहत असल्यामुळे ती त्यांना भिली नाही, काय नाही, ती एकदम धूमधडाक्यानं भांडायला लागली. आणि वेळ असते रात्रीचे 9:30 ते 10 वाजलेले असतात. ती ज्या जागेवर थांबलेली असतात ती थोडे जंगल टाईप एरिया असतो आणि त्याच रोडवर जास्त कोणते वाहनं वगैरे वाहत नव्हते, अशा प्रकारचा तो रोड होता. आता तिच्या बॉयफ्रेंडचे जे 2 मित्र होते ते म्हणायला लागले अवनी बस झालं ना, आता किती भांडणार आहेस आता बस झालं ना.
जास्त भांडू नको, जास्त उडू नको तू, असं म्हणल्याच्या नंतर अवनी परत जास्त पेटल्याच्या नंतर तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो म्हणला की काय किरकिर किरकिर लावायचे, इतकं काय भांडायला लागलीस तू. त्याने तिला एक सापट मारल्याच्या नंतर अवनी अजून जास्त चिडल्याच्या नंतर तिच्या बॉयफ्रेंडचे जे दोघं जण मित्र होते ते तिच्यावर असे भडकले की अवनी गप्प बस, जास्त चिरकू नको, ओरडू नको, इथं आपण बाहेर आहेत, लोकांना काय म्हणतील असं म्हणल्याच्या नंतर अवनी जोरात रागामध्ये येते आणि तिच्या बॉयफ्रेंडला एक जोरात कानाखाली मारल्याच्या नंतर ती रागामध्ये मोटरसायकल पाशी जाऊन उभी राहते. आता तिथं गेल्याच्या नंतर तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो फार जास्त तपलेला असतो की अवनीने मला मारला, अवलीने मला मारला, आणि त्याचे जे 2 मित्र असतात ते त्याला तेल टाकायला लागतात. आता ते त्यांना म्हणतो की मी सोडणार नाही, हिला मी मारणार. मग ते दोघं जण म्हणले, हे बघ तू काय करू नको, आम्ही जातो आणि तिला सरळ करतो. हे दोघं जण त्याच्या बॉयफ्रेंडला असं म्हणले. तो म्हणला की हां जा करा सरळ. तो रागाच्या भरात म्हणला, त्याला काय म्हणजे माहीतच नाही ना की आता नेमकं काय करणार आहेत किंवा काय नाही. आता 5 जंगलचा एरिया होता. हे दोघं जण तिथं जातात आणि त्या अवनीला म्हणतात की तू इतकी चिडचिड करायलीस, तू तुझ्या बॉयफ्रेंडसोबत तर रोज झोपतेस ना, मग आमच्या दोघांचं म्हणजे आम्ही जर तू ह्यापाशी जर असं काय केलं तर तू इतकी काय चिडचिड करायली, जसं की काही नवीन बघितलंय म्हणून. हां असं म्हणल्याच्या नंतर अवनी अजून जास्त पेटले की तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलताय म्हणून. मग तेवढ्यात या दोघांपैकी एक मुलगा जोरात बुक्की तिच्या तोंडावर मारतो आणि तिची बोलती बंद होते. हे दोघेही जण तिला उचलतात आणि जंगलामध्ये न्यायला सुरुवात करतात. आता असं पाहिल्याच्या नंतर याला काय कळेना की हे नेमकं करायलेत काय म्हणून. हा त्यांच्यापाशी जातो, अरे काय करायले, अवनीच्या तोंडामधून रक्त बाहेर येत होतं. हा म्हणायला लागला, अरे तिच्या तोंडामधून रक्त बाहेर आले, तुम्ही मदत न्यायले कशाला. तर ते दोघं जण म्हणले तू चाल चुपचाप आमच्यासोबत. हे तिघही जण जंगलामध्ये जातात आणि अवनीच्या प्रियकरासमोर अवनीचे एक कपडा त्याचे मित्र काढायला लागतात. बघता अवनीला पूर्णपणे निर्वस्त्र करतात आणि जो दुसरा मित्र आहे त्याचा तो पुन्हा एक बुकी अवनीच्या तोंडावर मारतो आणि तिला अधमरं करतो. तिला त्या हालतमध्ये तिच्यावर हे दोघेही जण चुकीचं काम करतात आणि दोघा जणांच्या फोर्समध्ये तो जो अवनीचा प्रियकर आहे तो सुद्धा तिच्यावर चुकीचं काम करतो. म्हणजे जसं नाही करायचं तशा प्रकारचं ते त्या अवनीसोबत करतात, खूप बेकार पद्धतीने. आणि त्यांचं जे ते सर्कल चालताना खूप जास्त लांबवर चालतं. एकदा हे करतोय, एकदा ते करतोय, त्याचं झालं की ते, त्याचं झालं की ते, त्याचं झालं की ते. म्हणजे अवनी अर्ध्याच्या वरी मरेपर्यंत तिला मोकळं सोडत नाहीत. आणि ज्या वेळेस या तिघही जण शांत झाले असे म्हणजे भरपूर पद्धतीने 1 ते 3 घंटे यांचं लगातार त्याच्यावर तसं चुकीचं काम करणं चालू होतं. तिघं जण होते आणि मग नंतर जेव्हा 3 घंटे झाले त्यावेळेस हे तिघही जण मोटरसायकलवर बसले आणि आपल्या गावाकडे आले. आता गावाकडे आल्याच्या नंतर आता ही गोष्ट ना फक्त त्या अवनीच्या हॉस्टेलच्या वॉचमॅनला माहीत होती. त्याला एवढा जास्त याने पैसा दिलेला होता की अवनी कुठं गेली कोणाला न सांगण्याचा, की त्याने कुठंच कुणाला काही सांगितलेलं नव्हतं. मग तिघही जण घरी आले. रात्रभर ती अवनी त्या हॉस्टेलमध्ये आली नाही. हॉस्टेलमध्ये हाहाकार झाला की कुठं गेली. वॉचमॅनला विचारलं, तो वॉचमॅन म्हणतो की अवनी बाहेर आलीच नाही. आणि अवनीने सुद्धा सांगितलं नाही, की तिच्या मैत्रिणींनाही सांगितलं नाही, रूममेटलाही सांगितलं नाही की मी कुठं जाते म्हणून. मग सगळं काही शांत होतं. म्हणजे हाहाकार तर झालेला होता की अवनी गायब होती, पण कोणाला पत्ता नव्हता की नेमकी अवनी होती तरी कुठं म्हणून. आता जो अवनीचा प्रियकर आहे तो त्या वॉचमॅनपाशी जातो आणि त्याला अजून जास्त पैसे देतो आणि त्याला म्हणतो की बघ 2 दिवस तिथं थांब आणि 2 दिवसाच्या नंतर तू ती नोकरी सोडून दे. काहीतरी बिमारी वगैरेचा बहाणा बनव, ती नोकरी सोडून दे आणि तू तुझ्या घरी जा, मी तुला अजून जास्त पैसे देतो. कारण की जो अवनीचा प्रियकर होता तो जास्त पैशावाला होता आणि त्याने तसंच केलं. तिथून तो निघून गेल्याच्या नंतर आता अवनीचे जे आईवडील आहेत त्यांचं बोलणं अवनीसोबत होत नव्हतं. ते हॉस्टेलवर आले, अवनी दिसली नाही. मग त्यांचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीच्या साहित्याने तिचा शोध घेणं चालू केला, पण अवनी कुठेही सापडली नाही. मग 2 ते 3 दिवसाच्या नंतर 3 ते 4 दिवसाच्या नंतर एक इन्फॉर्मेशन येते पोलीस स्टेशनमध्ये. आणि पोलीस स्टेशनमध्ये इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर पोलीसवाले अवनीच्या घरच्यांना कळवतात की या आणि हे मृतदेह बघा की बाबा तिचंच आहे का म्हणून. आता तिच्या घरचे गडबडीनं गेले, बघितलं तर ते अवनीचाच मृतदेह होतं आणि ते फार विचित्र अवस्थेमध्ये होतं. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता आणि तिचं अर्ध शरीर कुणीतरी खाल्लेलं होतं, जसं की कुणीतरी जनावराने खाल्लं म्हणा, नाही तर कुत्र्याने तोडलं म्हणा, असल्या प्रकारचं ते तोडलेलं होतं. अवनीचा अर्धा चेहरा तोडलेला होता, डावी मांडी तोडलेली होती, डावीकडून अर्ध पोट खाल्लेलं होतं आणि तिचे आतडे असे सडलेले होते आणि असे वाळलेले होते.
आणि तिचं जे मृतदेह आहे ते मृतदेह पाहण्यासाठी हे तिघही जण तिथं गेले होते. आता जो अवनीचा प्रियकर आहे त्याला गिल्ट फील व्हायला लागलं की हे काय झालं म्हणून. आता ते दोघं जण आहेत, ते दोघं जण म्हणले की तू शांत बस, कुणाला काही सांगू नको, जर काही सांगितलं नाही, बोलला नाही ना तर कसलीच काहीच प्रॉब्लेम होणार नाही, आणि जर तू बोलला गेला काही झालं तर मग फार जास्त भयानक प्रकार होऊ शकतो, आपण मरू शकतो, जेलमध्ये जाऊ शकतो. या भीतीने ते तिघही जण शांत राहिले. आता काही दिवस होतात, पोलिसांना काही सापडत नाही, सबूत सापडत नाही. अवनीजवळ मोबाईल नव्हता त्यामुळे तिचा सबूत सापडत नाही, लोकेशन सापडत नाही, कोणासोबत गेली काय सापडत नाही. आणि ते अशा ऑलरेडी रस्त्याने गेले होते ज्या रस्त्यानं कुठेही CCTV कॅमेरा नव्हता किंवा काही नव्हता, आणि त्या अशा जागेवर गेले होते की ते जास्त पॉप्युलर जागासुद्धा नव्हती, फार कमी पॉप्युलर जागा होती, त्यामुळे रस्त्याने कुठं तिथं CCTV कॅमेरा दिसलाच नाही. मग यांनाही विचारपूस केली, बाबा ते अवनीचा प्रियकर आहे ना, ते पोलिसांना कळालं. मग तो म्हणलं की मला माहिती नाही, आम्ही तर घरीच होतो, आम्हाला तर माहिती नाही ती कुठं गेली, काय गेली, कशी गेली, आम्ही तिघं जण तर दुसरीकडे गेलो होतो. ती त्याच्या 2 मित्राला घेऊन आला, आणि ते म्हणजे यांनी प्लॅनिंग बनवली पोलिसांना सांगायचं आम्ही या ठिकाणावर गेलो होतो. मग सगळं काय शांत झालं, सगळं शांत झाल्याच्यानंतर पोलिसांनाही काही नेम लागला नाही की कुणं काय केलं आणि काय नाही म्हणून. मग 8 ते 15 दिवस होतात. 15 दिवसाच्या नंतर सगळं शांत होतं आणि सगळेजण आपापल्या कामाला लागतात. अवनीचे आईवडील आहेत ते दुःखामध्ये, विरहामध्ये म्हणजे असे परेशान झालेले असतात, आणि हे दोघेही जण आता शांत झालेले असतात. यांना कळालेलं असतं की आता आपण सापडू शकत नाही, आता मस्त बिंदासपणे आपल्याला जगायला काही हरकत नाही. पण यांना माहिती नव्हतं की अवनी परत येणार होती आणि यांना परेशान करणार होती. आता 15 दिवस झाले. 15 दिवसाच्या नंतर अमावस्याची रात्र होती, आणि त्या रात्री हे तिघही जण त्याच टायमाला, ज्या टायमाला अवनीसोबत त्यांनी तसा प्रकार केला होता त्याच टायमाला धाब्यावर जेवण्यासाठी गेले. तिथं गेल्याच्या नंतर मटण खाल्लं, चिकन खाल्लं, परत दारू पिली, आणि त्याच पद्धतीनं परत घराकडं येण्यासाठी म्हणजे येऊ लागले. आता येता येता, आता हे काही जास्त काही लांब गेलेले नव्हते, शहराच्या बाहेर हॉटेल होती, आणि हॉटेल बाहेरून असल्यावर ते घराकडे येणार होते. काय जास्त फारसा लांबचा मोठा रस्ता नव्हता, पण थोडाफार असा रस्ता होता की बाबा 5-6 किलोमीटरचा, की त्या रस्त्यामध्ये काहीतरी होईल. ते तिघही जण गाडीवर येऊ लागले, एकाच गाडीवर होते, येऊ लागले. तिघांनी ड्रिंक केलेली होती, मटण खाल्लेलं होतं, चिकन खाल्लेलं होतं, आणि त्या टायमाला, ज्या टायमाला अवनीसोबत यांनी तसा काय प्रकार केला होता ना, त्याच टायमाला हे तिघही जण त्या हॉटेलमधून घराकडे निघले होते. आता अर्ध्या रस्त्यात आल्याच्या नंतर यांना कुणीतरी हात दाखवतं. यांचं लक्ष जातं आणि थोडंसं निरखून बघतात, तर यांना समजतं की ज्याने आपल्याला हात दाखवलेला आहे ती एक मुलगी आहे. हे पाहिल्याच्या नंतर या तिघाही जणांच्या मनामध्ये काळू मर्तन यांचा असा प्लॅन असतो की आता हिलाही घ्यायचं आणि तशा प्रकारचं आपण करायचं. मग हे तिघही जण तिथं थांबतात, आणि थांबल्याच्या नंतर त्या समोरच्या ज्या मुलीनं यांना हात दाखवलेला असतो तिला विचारतात की कुठं जायचं आहे तुला. तर ती मुलगी म्हणते की मला कुठंच जायचं नाही आहे, मला फक्त तुमचीच वाट बघायची होती. आता हे तिघा जणांच्या मनामध्ये एकदम असं काळू उमटलं. असं म्हणल्याच्या नंतर या तिघा जणांना चांगलं वाटलं. ती मुलगी म्हणली चला खाली जाऊयात आपण, यांना सरळ या भाषेत म्हणली. तर याच्यामधला एक जो मित्र होता त्याला असं वाटलं की ही ती वर्कर आहे, म्हणजे त्या प्रकारचं काम करते. तर तो मला की ठीक आहे चला आपण खाली जाऊयात, आज दुसरं नाही तर नाही हेही सही. मग जातात तिघं जण खाली, आणि खाली गेल्याच्या नंतर म्हणजे त्या रोडच्या खाली गेल्याच्या नंतर ती मुलगी तिच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढते आणि तिघाही जणांच्या शरीरावरचे कपडे काढते आणि ती खाली झोपते. झोपल्याच्या नंतर हे तिघही जण असे उभी राहतात आणि ती मुलगी म्हणते की जसं तुम्ही त्या दिवशी केलं होतं ना तसं आज करा. हे तिघं जण कन्फ्यूज झाले, याच्या माईला मारे त्या दिवशी केलं होतं म्हणजे आज करा, ही काही विचित्र प्रकार आहे. ती मुलगी म्हणली त्या दिवशी आपण पाहण्यासाठी गेलो होतो, तुम्ही तिघा जणांनी बारी बारी केलं होतं, फार जास्त मन भरलं होतं माझं आणि मला इतकं जास्त आवडलं ना, माझी इच्छा परत परत करण्याची झाली आणि मी आज परत वापस आले, मला तसलं पाहिजे करायला, नाहीतर तुमच्या तिघांना सोडत नाही. असं म्हणल्याच्या नंतर या तिघाही जणांच्या डोक्यामध्ये ते दृश्य निर्माण झालं जे दृश्य यांनी अन्वीसोबत केलेलं होतं. आता बघता बघता हे तिघाही जणांच्या शरीराला घाम सुटला, यांचे हातपाय थळथळ कापायला लागले की या मुलीला कसं माहीत आणि ही मुलगी तशी का बोलतीये. यांनी एकमेकाचे असे डोळे चोळल्यासारखे चोळले, खाली बघितलं, जी खाली मुलगी झोपलेली होती निर्वस्त्र, तिचं पूर्णपणे शरीर यांच्या डोळ्यासमोर बदलायला लागतं आणि यांनी जे शरीर पोलीस स्टेशनमध्ये पाहिलं होतं सेम त्या प्रकारचं शरीर तिथं बनल्या गेलं होतं. म्हणजे चेहरा अर्धा खाल्लेला, अर्ध पोट खाल्लेलं, डावा पाय खाल्लेला. हे पाहिल्याच्या नंतर तिघही जण पळत पळत रोडवर गेले, बाईकवर बसले, गडबडीनं गाडी स्टार्ट केली आणि जोरात आपल्या घराकडे आले. घरी आल्याच्या नंतर तिघही जण एकाच्याच घरी गेले आणि एकाच्याच रूममध्ये जाऊन झोपी झाले. पण यांना
रात्रभर झोप आली नाही आणि यांना समजत नव्हतं की आपल्यासोबत नेमकं झालंय काय. जेव्हा दुसरा दिवस उजाडतो त्यावेळेस तिघही जण कन्फ्यूज असतात की जे आपल्यासोबत काल संध्याकाळी झालं ते नेमकं होतं काय. मग सकाळ झाल्या तिघही जण आपापल्या घराकडे गेले, फ्रेश वगैरे झाले आणि कॉलेजमध्ये परत निघाले. आल्याच्या नंतर तिघजण विचार करत होते की जे आपल्यासोबत झाले ते नेमकं होतं काय. तर तिघजण डिस्कशन करायला लागले की असं झालंच कसं. आणि हे म्हणजे मग त्यातला एक जण म्हणतो की यार आपण ना काल संध्याकाळी जरी जास्त दारू पिली होती, त्या कारणामुळं आपल्यासोबत असं झालं असेल कदाचित असं त्या तिघा जणांना वाटतं. मग तिघजण तिथं थोडेसे रिलॅक्स होतात आणि म्हणतात की हां बहुतेक तसं झालं असेल, कारण की आपल्याच्यानं एवढी मोठी खतरनाक पद्धतीची चूक झाली आणि ती चूक झाल्याच्या नंतर जे आपलं मन आहे कदाचित आपल्याला भास वगैरे करून देत असेल. आणि आपण काल संध्याकाळी तू म्हणतो तसं खूप जास्त दारू पिली ना, आणि दारू पिल्यामुळे झालं असेल आपल्याच्यानं. नाहीतर हे असं थोडी ना असते, मेलेली माणसं वापस थोडी नाही येतात. आता या तिघाही जणांच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उतरलेला असतो. यांना कळत नसतं की नेमकं काय करावं आणि काय नाही म्हणून. पण यांना असंही एका कोपऱ्यामध्ये वाटतं की यार असं जर झालं तर मग करायचं काय, असं झालं तर करायचं काय. आता तिघजण खूप टेन्शनमध्ये होते की बाबा जे झालं ते झालं. आता परत 15 ते 20 दिवस जातात, म्हणजे मधात खूप काही दिवस जातात आणि सगळं काय पुन्हा सुरळीत चालू असतं. मग सुरळीत चालू असल्याच्या नंतर परत दुसरी अमावस्या येते आणि त्या अमावस्येला एक फार विचित्र घटना घडते. आता जो अन्वीचा प्रियकर होता त्याचे जे 2 मित्र होते ते दोघंही जण आणि अन्वीचा प्रियकर आपापल्या घरी जाऊन झोपी गेलेले होते. आणि जेव्हा अमावस्याची रात्र संपली आणि दुसरा दिवस उजाडला त्यावेळेस अन्वीच्या प्रियकरला एक फोन येतो आणि त्या फोनमध्ये असं असतं की तुझे जे 2 मित्र आहेत ते मेले, त्यांनी स्वतः सुसाईड केलंय असं म्हणल्याच्या नंतर हा पूर्णपणे शॉक. आता याला माहिती होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नव्हता, पैशाची तंगी नव्हती, काही घ्यायचं नाही त्याची तंगी नव्हती, कर्ज नव्हतं, बिर्ज नव्हतं, काय फिजिकल प्रॉब्लेम नव्हता, सगळं काही सुरळीत होतं. मग त्यांनी आत्महत्या केली का, हा पूर्णपणे शॉकिंग होता. आणि परत त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांचे जे मृतदेह आहेत ते फारच विचित्र पद्धतीनं झालेले आहेत, तू ये एकदा आणि बघ. मग त्यावेळेस जो हा अन्वीचा प्रियकर आहे तो जातो आणि बघतो तर दोघांचेही मृतदेह फार विचित्र पद्धतीनं होते. आणि दोघांचेही मृतदेह ते पोलीस वगैरे असतात ना ते त्यांच्या म्हणजे सांगतात, आजूबाजूला चर्चा वगैरे. त्यांनी एका पोलीसवाल्याला विचारलं की बाबा हे काय प्रकार झाला होता आणि कसा झाला होता, कारण की हे जाण्याच्या अगोदर ते मृतदेह बाहेर काढले होते आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले सुद्धा होते, कारण की त्यांचं जे शरीर होतं ते फार विचित्र होतं. तर याने एका पोलिसाला विचारलं होतं की तसं कसा प्रकार झाला होता. नंतर त्यांनी सांगितलं की या दोघांचे जे मृतदेह होते ते यांच्या रूममध्ये पंख्याला लटकलेले होते आणि ते पूर्णपणे निर्वस्त्र होते. आणि ते अशा पद्धतीनं होते की नॉर्मल माणूस कधी ते करणारच नाही, कारण की यांच्या पूर्ण शरीरावर काही अशा चोंदी होत्या जसं की असं वाटत होतं की आपली पकड असते ना, पकडीनं धरू शरीराचं कातड असं उपसू काढलंय. आणि त्यानंतर जे यांचा जो फिजिकल जो मेन पार्ट असतो तो यांनी स्वतः हाताने कापून टाकला. आणि त्या पार्टमधून जितकं पण ब्लड बाहेर येऊ शकतं ते सगळं ब्लड खाली फरशीवर पडलेलं होतं. आणि या दोघाही जणांचे मृतदेह पंख्याला लटकत होते. आणि पंख्याला लटकत असताना यांचा जीव गेलेला होता, पण असं वाटत होतं की कुणीतरी यांचे हात धरलेले आहेत, पाय धरलेले आहेत आणि नंतर हे पूर्ण प्रोग्रॅम केलेला आहे. कारण की हाताच्या मनगटावर बोटांचे ठसे होते, पायावर बोटांचे ठसे होते आणि यांच्यासोबत असा प्रकार झालेला होता. आणि सेम चोंदा सेम तशाच प्रकारे त्या दोघांच्याही शरीरावर होतं. असल्या प्रकारे यांचा मृत्यू झाला. आता पोस्टमॉर्टममध्ये समजेल की नेमकं काय होईल. मग पोस्टमॉर्टम होतं. पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर जे रिपोर्ट वगैरे येतात त्या रिपोर्टमध्ये असं येतं की जे काही केलं आहे ते त्यांनी स्वतःहून केलं आहे. पण त्याच्यामध्ये ओळखून असं येत होतं की कोणीतरी त्यांचे हात पकडलेले आहेत, पाय पकडलेले आहेत आणि त्यांची जी मॅचिंग वगैरे आहे ती कोणत्याच माणसासोबत होत नव्हती, म्हणजे कुठंच होत नव्हती मॅचिंग. पोलिसांनाही कळत नव्हतं की नेमकं कोण आलं, कोण गेलं आणि काय गेलं. पोलिसांना अर्धं असं वाटायचं की स्वतः केलं आहे आणि अर्धं असं वाटायला लागलं की यांनी याला कोणीतरी मारलेलं आहे. आता जो हा अन्वीचा बॉयफ्रेंड होता, प्रियकर होता, याला फार टेन्शन आलेलं होतं की यार कदाचित
तो तर काही प्रकार नाही ना, आपण जो केलेला आहे तो हा एकलाच वाचलेला होता. त्याच्या मनामध्ये फार मोठी भीती होती. आता अमावस्या झालेली होती आणि त्याने विचार केला, एक लॉजिकल विचार केला. मागच्या वेळेस ज्या वेळेस आपण बाहेर गेलो होतो त्यावेळेससुद्धा अमावस्या होती आणि अमावस्या वेळेसच ती महिला आपल्याला भेटली होती बाई, आणि तिने आपल्यासोबत तसला प्रकार केला होता आणि ती तशी वागली होती. आणि दुसऱ्या अमावस्येला माझ्या दोन्ही मित्रांचा जीव गेलेला आहे. आता हा थोडा या गोष्टींमध्ये विश्वास करत होता, भूतापितामध्ये, अमावस्या पौर्णिमेमध्ये हा थोडा जास्त विचार करत होता. तर याला ते विचार खेळायला लागले आणि खायला लागले. आता हा पूर्णपणे कन्फ्यूज होता की यार असं जर झालं तर माझं तर काय खरं नाही. मग हा पुन्हा निवांत होतो, पुन्हा मधात काही दिवस जातात आणि येते आता तिसरी अमावस्या. तिसऱ्या अमावस्येला अन्वीचा जो प्रियकर आहे तो पूर्णपणे भिलेला असतो. त्याला माहिती असतं की आपल्यासोबत आता काही ना काही होणार आहे, कारण की त्याचा विश्वास होता त्याच्यावर. तर तो अगोदरच एका महाराजाजवळ गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर तो महाराजाला काही बोलून, म्हणजे त्याला असं सांगितलं की मला एखादा असं नारळ द्या, लिंबू द्या, की जेणेकरून भूत पिशाच डायन हाडळ माझ्या जवळ येऊ नये म्हणून. तर आता ते त्यांनी दिलं, जे त्याच्यानं होईल तेवढं. त्यांनी धागे बिगे बांधले, हे सगळं काय बांधून आपल्या घरामध्ये आला आणि रूममध्ये झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर याला मध्यरात्री अशी जाग आली की जसं बघा आपल्या चेहऱ्यावर थेंब जर आपण पाणी टाकलं तर आपल्याला जाग येते ना, तसल्या प्रकारची याला असं वाटलं की याच्या चेहऱ्यावर कोणीतरी थेंब पाणी टाकतंय आणि ते पाणी सरळ तोंडावर पडत आहे. तर याला अशी जाग आली. जाग आल्याच्या नंतर हा थोडासा वर बघतो आणि वर पाहिल्याच्या नंतर थोडं अंधकांध काही असं दिसायला लागतं. असं क्लिअरली काही दिसत नाही, पण जे चेहऱ्यावर असं तोंडावर पडेल असं ते फार जास्त पडेल असं थोडंसं असं चिकट वाटत असतं आणि असा दुर्गंध येत असतो. मग तो काय करतो, हात असं तोंडावर पुसतो आणि असं आपल्या हाताकडे बघतो. थोडा उजेड होता त्याच्या रूममध्ये, छोटा लाईट लावलेला होता, मोठा काय लाईट नव्हता, मोठा लाईट बंद केलेला होता. त्यानं असा हात पुसतो, असा समोर आणतो आणि बघतो तर त्याच्या हाताला पूर्णपणे रक्त लागलेलं असतं, पूर्णपणे रक्त. त्याला कळतं की आपल्या तोंडावर रक्त पडलेलं आणि त्या रक्ताचा फार घाणेरडा वास येत असतो. तो पटकर उडतो आणि डोळे गिळे चोळतो आणि असं वर बघतो. वर पाहिल्याच्या नंतर त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते. वर अन्वीचं शरीर असतं आणि ते पूर्णपणे निर्वस्त्र असतं, ज्या हालतमध्ये यांनी सोडलेलं असतं ना तशा प्रकारे. आणि तिच्या चेहऱ्यामधून रक्ताचे थेंब खाली पडत होते आणि ते रक्ताचे थेंब याच्या तोंडावर पडत होते. बघता अवनी वरून खाली सुटते आणि याच्या पलंगावर येऊन अशी बसते. बसल्याच्या नंतर याच्या जवळ येते आणि याला म्हणते की का तू थकलास का, चाल आपण तुझ्या शरीराची तहान विझवूत. अन्वी याला तसं म्हणायला लागली आणि याच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढायला लागले. याच्या शरीरावरचे पूर्ण तिनं कपडे काढले आणि जसं त्याला आवडते त्या प्रकारे तिने याच्यासोबत तसा ते प्रकार पूर्ण केला. आणि केल्याच्या नंतर अचानक पद्धतीनं ती याच्या मानेला चावायला लागली. चावता हा जोरात ओरडला आणि ओरडल्यावर याच्या रूमचा दरवाजा उघडला तर याची आई आणि याचे वडील दरवाजामध्ये उभे होते आणि हा आपल्या बेडवर पूर्णपणे निर्वस्त्र झालेला होता, पूर्णपणे निर्वस्त्र. त्याची आई आपल्या डोळ्याला हात लावते आणि त्याचे वडील म्हणतात की अरे तू काय करतोय जरा बघ. तो मग खाली पाहतो तर आपलं पूर्ण निर्वस्त्र शरीर झालेलं. तो आपल्या शरीरावर मग पुन्हा आपले ते पांघरून वगैरे घेतो, आजूबाजूला बघतो कुणीच नसतं, चेहऱ्यावर असा हात फिरवतो, रक्त वगैरे काहीच नसतं, सगळं काय क्लीन असतं. मग त्याचे वडील म्हणतात काय झालं तुला बोंबलायला एवढं. त्याची आई त्याच्या रूममधून बाहेर निघून गेलेली असते. त्याचे वडील जरा त्याला शिव्या देतात, ओरडतात आणि म्हणतात असला काय प्रकार चालू आहे, बंद कर असले प्रकार. तर त्याचा वडीलही त्याला शिव्या देऊन बाहेर निघून जातात. आता हा पूर्णपणे भिलेला आहे, याला पूर्ण प्रकार दिसतोय. आता याला पश्चाताप व्हायला लागला की आपण जे केलेलं आहे ते फार भयानक केलेलं आहे आणि हे याचा पश्चाताप काय असणार आहे ते आता देव जाणे. त्याला पक्क कळालं की आपण तर आता नरकामध्ये जाणार आहोत. मग त्या रात्री तो निवांतपणे बसतो आणि त्याच्यानंतर परत 8 दिवस होतात. 8 दिवसाच्या नंतर तो अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याने जे काही केलं आहे अन्वीसोबत, तिला फिरायला नेलेलं, त्या वॉचमॅनला पैसे दिलेले, त्याच्यासोबत वाईट काम केलेलं, त्याचे 2 मित्र मेलेले, काल संध्याकाळचा प्रकार, हा सगळा काही प्रकार ना पोलिसांना सांगतो. पोलीस त्याला सबूत मागतात की तुझ्याजवळ सबूत काय आहे, तर तो पूर्ण सबूत सांगतो. त्या वॉचमॅनला बोलवतो आणि तिथं मग ठरतं की यानेच अन्वीला मारलेलं आहे आणि जे याचे 2 मित्र आहेत त्यांनी सुसाईड केलेलं आहे. मग त्यावेळेस पोलीस त्याला अटक करतात, जेलमध्ये पाठवतात आणि हे मॅटर इथंच क्लोज होतं आणि आपली स्टोरी इथंच पूर्ण होते. आणि या जाग्यावर अन्वीचा प्रतिशोध हा सुद्धा पूर्ण होतो. तिच्यासोबत जे त्या 3 जणांनी केलं होतं त्यांची सजा त्यांना भेटली आणि जो अन्वीचा प्रियकर होता, अन्वीला त्याच्या तोंडून
त्यांनी जे गुन्हा केलेला आहे ते कबूल करायचा होता आणि पोलिसांसमोर मांडायचा होता की जेणेकरून तिच्यासोबत जसं घडलंय तसं दुसऱ्या कोण्याही मुलीसोबत घडू नये या हेतूने तिनं त्याच्यावर असा परिणाम टाकला होता. बघा आता ही जी स्टोरी आहे ही आपल्याला असं म्हणता येणार नाही की पूर्ण सत्य आहे किंवा पूर्ण काल्पनिक आहे. या स्टोरीमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या की सत्य घडलेल्या आहेत, पण काही गोष्टी थोड्याफार काल्पनिकसुद्धा आहेत. आता या स्टोरीपासून जे काही शिकायला भेटते त्यापासून शिकलं पाहिजे आणि थोडं सावध राहिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की नेमकं या स्टोरीपासून नेमकं शिकायला भेटतंय काय? बघा काही मुली अशा असतात ज्या शहरामध्ये शिकत असतात, काही म्हणतोय मी, सगळ्या म्हणत नाही आहे, त्या मुलीसाठी हे व्हिडिओ लागू होतो. तर त्या मुली काय करतात, आपल्या फिजिकल गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे शरीराची भूक असो, कपडे असो, खाणं पिणं असो, एक वेगळी लाईफ जी की आपण अफोर्डसुद्धा करू शकत नाही तशी लाईफ जगण्याची आशा असो. म्हणजे बघा काही मुली असतात ज्या श्रीमंत असतात, त्यांची लाईफस्टाईल थोडी वेगळी असते, तर काही मुली अशा असतात की त्या ते अफोर्ड करू शकत नाहीत आणि तसल्या प्रकारची लाईफस्टाईल जगण्यासाठी त्या मुली तसला काहीतरी प्रकार करतात की बाबा काही वेगळं विचित्र कारभार करणं किंवा एखादा असा मुलगा प्रेमामध्ये ओढणं किंवा त्याच्या प्रेमामध्ये पडणं किंवा त्याच्या हातचं खेळणं होणं की जेणेकरून त्याची भूक आपण जर भागवली तर आपल्या काही गरजा पूर्ण होतील. अशा पद्धतीचे काही प्रयत्न काही मुली करतात आणि बाहेर गेलेल्या काही मुली म्हणतो बरं का, मी सगळ्या मुली म्हणत नाही आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि काही मुली अशी चूक करतात की मुलांसोबत कुठेही जातात मग त्यांना त्या मुलाचे मित्र असो कुणी असो फोर्स करतात, त्याच्यासोबत थोडं वाईट होतं, मग नंतर त्यांना असं वाटतं की यार आपण असं उगीच केलं, नंतर पश्चाताप करण्याचा सुद्धा चान्स भेटत नाही. तर बघा कसं आहे ना, मुलींना खूप जपून वागलं पाहिजे, कारण की त्याच्या जे इज्जतीची किंमत असते ना ती किंमत या जगामध्ये कुणीही फेडू शकत नाही. मुलींच्या इज्जतीची किंमत फार जास्त असते आणि त्याची किंमत मुलींना कळायला पाहिजे. ठीक आहे, आणि चला अजून मी काय सांगू समजावून. तर स्टोरी आवडली, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, ही स्टोरी मुलींनी आणि लहान लेकरांनी बघू नये, कारण मी तुम्हाला या स्टोरीमध्ये समजल्याच असेल. आता जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर SMS करू शकता. त्या इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गुड नाईट, बाय बाय, टाटा, नमस्कार.